जंगली प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी आणि ग्रामस्थ त्रस्त झाले असून याबाबत ठोस उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी श्रमिक शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीने आज शाहूवाडी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। तालुक्यातील अनेक गावांमध्ये जंगली प्राण्यांकडून शेत पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे। त्याबाबत बाजारभावाप्रमाणे नुकसान भरपाई मिळावी, वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी होणाऱ्या व्यक्तींचा संपूर्ण उपचार खर्च देण्यात यावा अशा मागण्या करण्यात आल्या आहेत। आज या ठिकाणी शाहूवाडी तालुक्यातले ग्रामस्थ लोक मोठ्या संख्येनं तहसीलदारला आलेले आहेत, कारण बिबट्याने उच्छाद मांडलेला आहे। रोज दुसऱ्या एका बाजूने बातमी येते आहे अशी परिस्थिती आहे। डुकरं, गवे, त्याचप्रमाणे वांढरं सुद्धा शेती टिकू देत नाहीत अशी परिस्थिती आहे। जमिनी पट ठेवायला लागलेल्या आहेत। या सगळ्या परिस्थितीमध्ये प्रशासन ढिम्मपणाने बघत बसणार आहे का शेतकऱ्याच्या मदतीला येणार आहे, हा स्पष्ट प्रश्न घेऊन या ठिकाणी शाहूवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज मोर्चा काढलेला आहे। जो शेतकऱ्यांना विजेचा, वन्य प्राण्यांचा व इतर आपल्या शेतीला हमीभाव नाही, या सर्व मागणी घेऊन या ठिकाणी आम्ही सर्वजण या तहसील कार्यालयाला जाब विचारण्यासाठी एकत्र आलो आहे। इथून पुढे कोणत्याही प्रकारचा शेतकऱ्यांना त्रास होणार नाही अशी ग्वाही घेऊन आम्ही इथून बाहेर पडल्याशिवाय राहणार नाही। जुने पोल असतील, जुन्या तारा असतील बदलायला लागतात, काही ठिकाणी ट्रान्सफॉर्मर नवे घालायला लागतात आणि हे जे नवीन जे काय वीज वितरणाचं काम आहे ते करताना महावितरणचे अधिकारी स्पष्टपणे सांगतात लोकप्रतिनिधींचं पत्र आणा, म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार खासदार यांचं पत्र आणा। सामान्य माणसाला कारण नसताना हे खरं म्हणजे महावितरणचं काम आहे। तुम्ही त्या आमदार खासदार जे लोकप्रतिनिधी जनतेचं काम करत नाहीत, मतापुरते येतात आणि त्यांना तुम्ही त्यांच्या दावणीला बांधताय काय? काम तुम्ही करायचं आहे, तुम्ही कुठनं मंजूर घ्यायची तुम्ही घेतली पाहिजे ना, आमच्यावर का ते सोपवता तुम्ही? मागण्यांचे निवेदन तहसीलदार सीमा सोनवणे यांना देण्यात आले। यावेळी पंचायत समिती सदस्य अभयसिंह चौगले, सरपंच भगतसिंह चौगले, शिवसेना तालुका प्रमुख दत्ता पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सुरेश माऊंडकर, संतोष पाटील, राजाराम मगदूम, योगेश कुलकर्णी, निवास कदम आदी मान्यवर उपस्थित होते। पेपेंसाठी शाहूवाडीहून रमेश डोंगरे।